हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला. सर, आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला बरेचसे फोन सुद्धा येत आहे, की पुढील कंडिशन काय राहणार? म्हणजे मुंबईमध्ये मान्सून दाखल झालेला आहे, असं न्यूजच्या माध्यमातून कळवण्यात येत आहे. हं, हं. तर काय राहणार सर आता पुढील अपडेट? नक्कीच. हे बघा, आज आहे 10 जून आणि 15-16 जूनला मान्सून महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतोय. हो, हं. बरोबर सर. त्या अगोदरच मान्सून पूर्व पावसाची हजेरी 13-14ला माहूरगड, नांदेड परिसर, हां. त्याचबरोबर शनिवारच्या टायमिंगमध्ये थोडीफार मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी, सांगली, सोलापूर साईडला काही ठिकाणी आणि दक्षिण महाराष्ट्रात काही ठिकाणी हो, लागू शकते. पण मी बरोबर. मागे पण सांगितले आणि आताही सांगतोय, हो, की हा जो पाऊस आहे, हा ठराविक मोजक्या भागामध्ये आहे. 20% एवढी त्याची व्याप्ती आहे. बरोबर. याच्या पावसावरती पेरण्या करू नका, धुरळ पेरण्या करू नका किंवा कुठल्याच पेरण्या करू नका आणि पेरणी संदर्भात तारखा दिल्या पण नाहीयेत. हो, हो, तर बरोबर. विषय असा येतोय, की सर्वांनाच ओढ लागली आहे. सर्वदूर पाऊस कोणत्या तारखेला असणार आहे? हो, मान्सून 15-16ला आगमन करतोय. त्याचा तो पहिला दिवस असणार आहे मराठवाड्यासाठी आणि विदर्भासाठी बरोबर. 15-16ला. हो, पण मान्सून सोबत मोसमी जे वारे जोराने वाहतात त्यामुळे त्याच टायमिंगला सुद्धा पाण्याच्या थेंबाची जी काही जाडी असते ती अपेक्षेप्रमाणे बारीक राहते सुरुवातीचे 2-4 दिवस. हो, हो. त्यामुळे कमीत कमी 18-19 पर्यंत पेरणीच्या तारखा दिलेल्या नाहीत. नाही, बरोबर. मान्सून राज्य व्यापायला हा 4-5 दिवसाचा कालावधी लागतो. 15 किंवा 16 तारखेला मान्सून आपण येऊ घातला आहे महाराष्ट्रामध्ये हो, आणि त्यापासून 4 दिवस जरी धरले तर 19-20 पर्यंत मान्सून पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाडायला व्याप्ती पूर्ण करायला क्षमता पूर्ण असायला त्याची तेवढी ताकद लागते. बरोबर. त्यामुळे 20 पर्यंत मान्सून हा चांगल्या पद्धतीनं सुरुवात करेल आणि 15-16 पासून सुद्धा पूर्व विदर्भाला, पूर्व महाराष्ट्राला तो सुरुवात करेल. हो, पश्चिम महाराष्ट्राच्या आणि विदर्भाच्या पेरण्यामध्ये तफावत राहते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे, की 20 तारखेचा पहिले पाऊस पडू द्या सगळीकडे. 15-16चा पाऊस हा बारीक आहे, मान्सूनचाच आहे आणि मान्सूनचा पाऊस पहिले 4 दिवस कमी राहतो. बरोबर. हं. बरोबर सर. आणि सर, ज्या शेतकऱ्यांनी मागील रेकॉर्डिंग पाहिली नसेल त्यांना माझं एकच म्हणणं आहे, की तुम्ही जे रेकॉर्डिंग दिली होती आपल्याला, हं, तर हं. तुम्ही त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं, की 7 तारखेपासून सर्व भागातनीच पाऊस पडणार नाही. मात्र भाग बदलत, बदलत, बदलत आपल्याला 16 तारखेच्या समोर हे पाऊस चांगला पाहायला मिळेल. म्हणजे 20 तारखेच्या समोर हे सर्वदूर पाऊस पाहायला मिळेल. हं, हं. या पद्धतीने तेच तुम्ही सांगतोय. हां, 16 तारखेच्या पुढे सर्वदूर पाऊस आहे. त्यामध्ये बरोबर. वारे पण आहेत आणि वारे म्हणजे मोसमी वारे हो, आणि त्याच्यामध्ये हवेमध्ये थंडावा पण राहतो. त्यामुळे पाण्याच्या थेंबाची जाडी कमी राहते आणि बरोबर. मान्सून येऊन आणि पूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व्यापायला टायमिंग लागते. ती टायमिंग 4 दिवस आहे. हो, एकंदरीत 15-16ला जी काही सुरुवात होईल, त्यावरती ज्या भागामध्ये पाणी पेरण्यायोग्य पडेल त्या त्यांनी सुरुवात करायची. कारण की मान्सून असेल किंवा कुठलाही पाऊस असेल, सुरुवातीचे पहिले 4 दिवस त्याचा अवमेळ राहतो. म्हणजे कुठे खानदेशला चांगला झाला, की पश्चिम महाराष्ट्राला कमी होतो, विदर्भाला कमी होतो. त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये जास्त झाला, की पश्चिम महाराष्ट्राला कमी होतो. हे बरोबर, पहिले 4 दिवस असे असतात. ज्या विभागात तो जास्त पडेल, चांगली 2 फूट ओल जाईल त्या विभागात. मात्र बरोबर, एकंदरीत सगळे विभाग आपण मागे काय म्हटलं, की 15-16 पासून 22 पर्यंत पेरण्या बरोबर. आटोपता येईल. तर हो, सेम तीच कंडिशन आहे. 22 तारखेपर्यंत महाराष्ट्रातल्या पेरण्या आटोपता येईल अशी ही पद्धत आहे. आणि ह्या 20 तारखेला आणि 19 तारखेला मान्सून हा सर्व जिल्ह्यांना पडायला सुरुवात करेल. आणि बरोबर. थोडेफार जिल्हे जे आहेत सुरुवातीला 15-16 पासून सुरुवात करेल. हो, आणि एवढंच काय, की आज आहे 10 जून, तर 13 तारखेपासूनच मान्सूनचे ढग महाराष्ट्रात फिरू लागतील. ते 4-3 दिवसासाठी असतील. त्या काळातही पाऊस आहे. जसं की मी सुरुवातीला सांगितलंय पूर्व विदर्भ, मराठवाड्यामध्ये आणि काही भागामध्ये. त्याची बरोबर. व्याप्ती कमी आहे. पावसाची तारीख दिली, की लगेच व्याप्ती त्यामध्ये लक्षात पण घ्यायला पाहिजे. उदाहरणार्थ मला अनेक वेळेस कमेंटमध्ये विचारलं जाते, तुमचा 7, 8, 9चा पाऊस कुठे गेलाय? हं, तर हं. मी वारंवार हे सांगेन, की जेवढ्या भागांना सांगितलंय आणि जेवढी टक्केवारी सांगितली तेवढं झालंय. 30% 40% सांगितलं असेल तर 40% व्याप्ती ही बीडची झाली आहे. 30% व्याप्ती जालन्याच्या उत्तरेकडील भागांची झाली आहे. त्याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर इकडे पूर्व विदर्भातल्याही काही नांदेड पट्ट्यामधली झाली आहे. अशा अनेक भागाची व्याप्ती पूर्ण झाली आहे. सांगली, सोलापूरच्या काही भागामध्ये झाली आहे. पण ही 30% आहे. म्हणजे एकंदरीत 70% भागांना तो पडलेला नाही आणि त्या तारखा पेरणीसाठी नव्हत्याच. मी वारंवार तेच सांगतोय. आपली 13 मेची एक पोस्ट आहे. त्या 13 मे पासून आपण आतापर्यंत पेरणीचा सल्ला कुणालाच दिला नाही आणि वारंवार हे पण सांगतोय, बरोबर. की 20 तारखेच्या आतमध्ये मान्सून पूर्ण व्यापून जाईल आणि त्याचा जोर जो आहे तो 18-19 तारखेपासून वाढेल. हो, पण 15-16 पासून जी क्षमता आहे त्याची ही एका जिल्ह्याला गेला 60% 70% आली जी रेकॉर्ड ब्रेक असेल. पण ह्या 15-16लाच लगेच मराठवाड्यामध्ये सांगितलं, की लगेच खानदेश तयारी करतोय. विदर्भाला सांगितलं तर पश्चिम महाराष्ट्र तयारी करतो. असं हो. करू नका. बरोबर एकंदरीत सर. सर्व जिल्ह्यात त्याला व्यापू द्या. 15-16 सुरुवात झाली, की लगेच व्यापायला सुरुवात करतो तो. कालावधी लागत असतो.
बरोबर आहे. एकंदरीत सरळ-सरळ सांगायचं म्हणलं तर शासकीय हवामान खात्याने सुद्धा 15 तारीख निवडली आहे. पण त्या 15 तारखेला आणि 16 तारखेला महाराष्ट्र एका दिवसात किंवा 2 दिवसात संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार नाही, हे लक्षात घेऊनच पुढचं पेरणीचं नियोजन करायचं आहे. बरोबर सर. मात्र सर हं. हे जे मान्सून आहे, तर मान्सूनविषयी काय अपडेट राहणार समजा? म्हणजे जो मान्सून येत आहे, तर त्याच्याबद्दल काय अपडेट राहणार? नक्कीच. मान्सूनचा पाऊस आणि अवकाळीच्या पावसामध्ये खूप तफावत आहे. अवकाळीचा एकाच ठिकाणी नदी, नाले, ओढे वाहूस तर पडतो असे बऱ्याच जागेचे व्हिडिओ आपण पाहिलेत. हो, पण मान्सूनच्या पावसामध्ये अशी कंडिशन होत नाही. तो सर्वशाम, मध्यम, पेरण्यायोग्य असाच पडतो आणि मात्र सगळे गावं घेतो. हे बरोबर. त्याचं डिफरंट आहे आणि त्यामुळेच सांगतोय की सुरुवातीला येणारी जी काही 15, 16, 17, 18 ची कंडिशन आहे, ही सुरुवात करणार आहे. ज्या जिल्ह्याला सुरुवात करेन तिथल्या पेरण्या स्टार्टअप होतील. पण सर्व जिल्ह्यांची गोष्ट येते की जवळपास बुलढाणा असेल, खामगाव असेल, इकडे विदर्भ अख्खा असू द्या किंवा मराठवाडा अख्खा असू द्या, त्याला 20 तारखेपर्यंतची वाट बघावी लागणार आहे. पण बरोबर. याच्यामध्ये सुद्धा बुलढाण्यामध्ये 15-16 ला पण पाऊस स्टार्ट होईल आणि याच्यामध्ये होईल. पण 15-16 ची कमतरता वारंवार तेच सांगतोय, ही सुरुवात करणारी तारखा आहेत. मान्सूनचाच पाऊस असणार आहे आणि सुरुवात करणार आहे. बरोबर. मात्र सर यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं, की 7 तारखेपासून पाऊस राहणार आणि तुम्ही काही भाग सांगितले होते. त्या भागातनं आपल्याला जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस मिळालेला आहे पाहायला. हो, आणि 7-8 ला हो. आ परतूरमध्ये काही ठिकाणी, बीडमध्ये काही ठिकाणी त्या हो, पावसावरती अवकाळी पावसावरती देखील काही लोकांनी पेरण्या केल्यात. पण त्या बरोबर. पेरण्याच्या तारखा दिल्या नव्हत्या. हो. हो. आणि सर ते व्हिडिओ आपल्याला सुद्धा आपल्याकडे आहे. ज्या शेतकऱ्यांना व्हिडिओ लागत असेल, त्यांनी आपल्याला कमेंट करायला पाहिजे. मी त्यांना ते स्वतः व्हिडिओ पाठवणार आहे. आणि त्याचबरोबर सर तुम्ही सांगितलं होतं, की 3 ते 4 दिवस पाऊस ब्रेक घेणार. म्हणजे आपल्याला 3 ते 4 दिवस उष्णतेचा कहर थोडा पाहायला मिळेल. नक्कीच. हो. आता ही आणि जी काही जून आहे, जूनमध्ये हीट असतात आणि हे झालं की मान्सूनचं वारं सुरलं महाराष्ट्रामध्ये, हो, की हीट लॉस होते आणि उलटं पाण्याच्या थेंबाची जाडी वाढायला हीट लागते, ज्याची प्रचिती महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाहिली. पण बरोबर. ही हीट काही दिवसामध्ये 15-16 पासून कमी होणार आहे आणि मान्सून सरी कोसळल्या की अगदी हीट नॉर्मल होऊन जाईल हो, आणि मान्सूनचा पाऊस जो आहे, तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही छत्रपती संभाजीनगर म्हणा किंवा पश्चिम महाराष्ट्र म्हणा, इथे पसरत असतो. आणि मराठवाडा, विदर्भ मात्र मान्सूनच्या सर्वाधिक जास्त टार्गेटवरती आहे. अजूनही 8 ते 10 दिवस कालावधी मान्सून कानेकोपरी व्यापायला देखील लागेल. सुरुवात करायला म्हणजे सुरुवात करण्यासाठी फक्त 6 दिवसाचा कालावधी बाकी आहे. बरोबर. मात्र सर हं. आता आपल्याला काही भाग बदलत वगैरे पाऊस पाहायला मिळेल का या पुढील 2-4 दिवसामध्ये? हो, 13-14 ला नांदेड पट्टा काही ठिकाणी हे बघा हिची व्याप्ती कमी आहे. परत हो, लगेच शेतकरी पाऊस सांगितलेली तारखा लक्षात ठेवतात. ही बरोबर. टक्केवारी कमी आहे, खूप कमी आहे 20-25%. पण अनेक ठिकाणी हा होणारा सिस्टम आहे. ज्यांनी धुरळ पेरण्या किंवा ज्यांनी पाण्यावरती लागवड केली अशा शेतकऱ्यांना इथे काही प्रमाणात दिलासा म्हणजे सगळे भेटणार नाहीत, पण काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो याच्यामध्ये. बरोबर. बीड नक्कीच भाग, सर. खाली नांदेड पट्टे, काही हो, हिंगोली पट्टा, काही मराठवाड्याचा पश्चिम भाग जो बीड साईडला येतोय आणि काही भाग पूर्व भागातला येतोय. बरोबर. मात्र सर तुम्ही जे काही अंदाज देता, त्याच्यावरती हं. शेतकऱ्यांचा जो विश्वास आहे तो 100% आहे. परंतु त्याच्यामध्ये काही शेतकरी असे सुद्धा आहे, की व्हिडिओ थोडासा बघतात म्हणजे 8 मिनिटाचा जर व्हिडिओ असला, तर फक्त त्याला 1 मिनिटं बघतात आणि उलटी-सुलटी कमेंट करून देतात. तर माझी विनंती आहे, सगळ्यांनी की कमेंटकडे फोकस नाही करायचं. आपल्या हो, कामाकडे फोकस करायचं आहे. हो. माझी शेतकऱ्यांना विनंती आहे, पूर्ण व्हिडिओ बघा, नंतरच कमेंट करा. तर तोपर्यंत नक्कीच सर, जय शिवराय. धन्यवाद. धन्यवाद.